बीजाय भूतेशं भूतिहेतवे नेत्रत्रयाय रुद्राय नमो लोकहितार्थे। आणि त्याच्यामध्ये रुद्राक्ष आणि भद्राक्ष दोन प्रकार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य बोर जसे येतात झाडाला तसे रुद्राक्ष झाडाला येतात. आणि जे कच्चे असतात त्याला भद्राक्ष म्हणतात आणि जे परिपक्व झालेले असतात त्याला रुद्राक्ष म्हणतात. रुद्राक्ष हा ओरिजिनल रुद्राक्ष कसा ओळखायचा? कोणतेही रुद्राक्ष आणले आणि गळ्यात घातले याने तुम्हाला सिद्धता मिळणार नाही सज्जनो. याने तुम्हाला देवपण किंवा भक्ती प्रगाढ होणार नाही किंवा लौकिक आणि अलौकिक सुख जे काय तर हे मिळणार नाही. तर ओरिजिनल असणारा रुद्राक्ष पाहावा आणि मगच धारण करावा, तेही त्याची सिद्धी करून. जो ओरिजिनल रुद्राक्ष आहे तर तो रुद्राक्ष असणारा तुम्ही माळ जरी पूर्ण आणली किंवा एक जरी रुद्राक्ष असला तर तो घ्या आणि बकेटभर असणाऱ्या पाण्यामध्ये सोडून द्या. तो जर पाण्यावर तरंगला तर तो भद्राक्ष समजायचं हलका आहे. आणि तो जर नीट बुडाला गेला तर पीवर आणि ओरिजिनल रुद्राक्ष असं समजायचं. एक दुसरी गोष्ट, रुद्राक्ष जो काही दुसरी पद्धती पाहिली, 2 रुपयाचा असणारा रोकडा घ्या हातामध्ये, त्याच्यावर असणारा रुद्राक्ष ठेवा. छिद्र खालीवर, खालून निघणारं छिद्र समोर ठेवा. 2 रुपयाच्या रोकड्यावर रुद्राक्ष ठेवला आणि दुसरा 2 रुपयाचा रोकडा घेऊन त्याला नुसता टच केला तर तो आतमध्ये घिरट्या मारतो. रुद्राक्ष ओरिजिनल असणारा रुद्राक्ष काय करतो? तो चक्कर मारतो, गिरट्या मारतो, फिरतो आणि प्रत्येक माणसाला दिसतो. असं नाही, भामटेगिरी नाही ती की एखाद्याला दिसेल असं नाही, सगळ्यांना दिसतो. त्यात एकमुखी रुद्राक्ष असणारा, तुम्ही एकमुखी रुद्राक्षाला गुंडीभर दुधामध्ये ठेवा आणि अर्ध्या तासानं पहा सगळं दूध पिऊन घेतो, भुगत अजिबात नाही. ओरिजिनल असणारा रुद्राक्ष. आणि रुद्राक्ष आयुर्वेदाच्या नियमानं रक्त फाकवण्याचं, गाठी कमी करण्याचं, रक्त पातळ करण्याचं काम रुद्राक्ष करतो. ज्याला काही पहिला अटॅक येऊन गेलाय त्या माणसानं रुद्राक्ष आणावा, भगवान शिवाच्या पिंडीवर त्या दुधानं अभिषेक करावा ठेवून, आणि तो रुद्राक्ष खापी आपण जशी सुपारी फोडतो 2 तुकडे करतो त्या पद्धतीनं करून आतल्या भागानं उगाळत दुधामध्ये किंवा गोमूत्रामध्ये किंवा पाण्यामध्ये त्या माणसाला देत राहा. दुसरा अटॅक त्याला निश्चित येणारच नाही. महाराज, मरण प्रत्येकाला अटळ, तो म्हातारा होईल, जर्जर बिमारीनं मरेल, पण अटॅक येऊन मरणार नाही हे निश्चित आहे. शरीरामधलं रक्त असणारं गोठलेलं जे आहे त्याच्या गाठी बनलेल्या आहेत त्या क्लिअर करण्याचं काम रक्ताभिसरण संस्थेमध्ये, प्युरिफायर ज्याला म्हणतो आम्ही, ब्लड प्युरिफायर, आणि ते करण्याचं काम माझा रुद्राक्ष करतो. महाराज, रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर तो रुद्राक्ष कमरेच्या खाली धारण करू नये. कमरेच्या वर कधीही जमतो, कुठेही जमतो, केव्हाही जमतो, त्याला कोणतीच अपवित्रता नाही. तुम्ही म्हणले आम्ही झोपलो म्हणून झोपताना काढून ठेवायचा, अजिबात नाही. अखंड तुम्ही गळ्यामध्ये त्याला धारण करू शकता. जसं आमचा गळ्यातला देव कधीही परमपवित्र आहे तद्वत त्या न्यायानं मला सांगा, तुमच्या शरीरामध्ये प्राण आहे, तुम्हाला सुतक आलं, शुची झाली, परिशुद्धता असली, आनंद झाला, दुःख झालं, झोपले, चालायले, कोणत्याही अवस्थेमध्ये तुमच्या प्राणानं तुम्हाला सोडलं का? नाही सोडलं. आणि ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी आमच्या 4-5 जणांना यावं लागेल तुम्हाला घराच्या बाहेर न्यायला. कळलं का? मग जशा पद्धतीनं शरीरामध्ये जीवात्मा किंवा प्राण रूपानं अस्तित्वात असतो, तो कोणत्याही अवस्थेमध्ये त्याला कोणतंच काही बंधन नाही. तद्वत त्या न्यायानं आमच्या शरीरावर असणारा अखंड रुद्राक्ष तो कधीच पाप देत नाही आणि तो कधीच अपवित्र होत नाही. ध्यानात ठेवा, कारण का साक्षात रुद्र येतो.
साक्षात रुद्र आहे. जर एखाद्या माणसानं रुद्राक्षाचं पाणी जर अंगावर घेतलं तर पूर्ण ब्रह्मांडातल्या गंगा स्नानाचं स्नान केल्याचं फळ आणि एक रुद्राक्षाचं पाणी डोक्यावर घेतल्याच्या नंतर मिळतं मला. आणि म्हणून माझे जे सांप्रदायिक बांधव आहेत वैष्णव संप्रदायाचे, ते सगळी माळ असणारी तुळशीची बनवतात, पण मुकुटमणी मात्र रुद्राक्ष ठेवावं लागतं. महाराज ध्यानात ठेवा. मुकुटमणी कोणता ठेवावा लागतो? रुद्राक्ष ठेवावा लागतो, की जेणेकरून त्याच्यावर पडलेलं पाणी पूर्ण अंगावर आमच्या समर्पित होतं आणि गंगा स्नानाचं फळ केल्याचं फळ आम्हाला मिळतं. आणि म्हणून आजचा भाग बराचसा मोठा आहे आणि त्यामुळं रुद्राक्षाची इथपर्यंत माहिती सांगतो. एकमुखी रुद्राक्ष 99% भेटतच नाही. भामटेगिरीमध्ये कोणाच्या जाऊ नका, विकत घेऊ नका. नेपाळमध्ये फक्त 3 जन्माला येतात. एक स्वर्गात जातो, एक पाताळात जातो आणि एक बारीक कुठून आलेल्या भक्ताच्या तोंडामध्ये जातो. एकमुखी रुद्राक्ष मग लटकत असणारा नाक कोरायचा, महादेवाची पिंड कोरायची, एक रेषा वरच्या छिद्रापासून खालच्या छिद्रापर्यंत निर्माण करायची. वरच्या छिद्रापासून खालच्या छिद्रापर्यंत जी रेग असते त्याला मुख म्हणायचं. मग ते 2 असतील 2 मुखी, 3 असला 3 मुखी, 4 असला 4 मुखी, 21 असला 21 मुखी. पण अशा प्रकारचा जो काही रुद्राक्ष आहे तो भामटेगिरीमध्ये येऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका. एकमुखी रुद्राक्ष फक्त एकच जन्मतो आणि ज्याच्याजवळ एकमुखी राहील त्याला पंतप्रधानाच्या पलीकडचं सुख प्राप्त होते. ध्यानात ठेवा. काही काळ असणारा इंदिरा गांधी जवळ एकमुखी रुद्राक्ष होता, पण तो काढून घेण्यात आला आणि षडयंत्र रचल्या गेलं आणि मग इंदिरा गांधीचा खून झाला. कोणालाही रुद्राक्ष मिळत नाही. 2 मुखी रुद्राक्ष पती पत्नीतलं भांडण बंद करतो. 3 मुखी रुद्राक्ष धैर्य देतो. जे काही कर्जबाजारी लोक आणि स्मृतीभ्रष्ट झालेला आहे. 4 मुखी रुद्राक्ष स्मरणशक्ती वाढवतो, लेकरांना अभ्यासामध्ये तुम्हाला यश देतो. 5 मुखी वैभव देतो सगळं. 6 मुखी असणारं व्यापारात स्थिती देतो. तर 6 मुखी आणि 7 मुखी नोकरी देतो. महाराज संक्षिप्त सांगतो, पुढे चलतो. योगायोग आले तर भविष्यात पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सांगू शकतो. राहिलेल्या काय काय कथा असतात. मग अशा पद्धतीनं भगवान शंकराची असणारी आराधना करत असताना भगवान शिवाने नैवेद्य सांगून दिला आणि नैवेद्य सांगून दिल्याच्या नंतर दोघांनी साष्टांग नमस्कार केला, मानस पूजा केली. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानं शिवपिंडीजवळ बसलेले दोघं भांडण करत होते. ध्यानात ठेवा. आणि तिथं भगवान शंकराने उपदेश दोघांना केला, लिंग पूजन कसं करायचं, लिंग कशाला म्हणायचं. आणि अशा पद्धतीनं दोघांनी साष्टांग नमस्कार केला आणि आपापल्या पदाला अंतर्धान पावले गेले. सत्यलोकाला ब्रह्मदेव, वैकुंठाला विष्णू परमात्मा माझे. भगवान शिव असणारे ध्यानस्थ झाले, समाधीस्थ झाले. आणि मग काही काळ निघून गेला. आणि काही काळ निघून गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये एके दिवशी आलं, सुडाची भावना निर्माण झाली. ब्रह्मदेवानं विचार केला की ह्या असणाऱ्या महादेवानं, ह्या असणाऱ्या शंकरानं सगळ्या ब्रह्मांडामध्ये माझा असणार अपमान केलाय, उपमर्द केलाय. आणि तळपायच्या मस्तकाला गेली. ब्रह्मदेवाच्या मस्तकाला गेली आणि मस्तकाला गेल्याच्या नंतर द्वेष निर्माण झाला. सांगितलं, ह्यात तर शिवाची का बघतोच म्हणला मी. असे हाल करून सोडील म्हणलं, याचे असे हाल. ज्याने माझं ब्रह्मांडामध्ये अपमान केला, माझं एक 5वं मुंडकं उडीलं आणि शाप दिला, तुला तर बघून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मत्सराचा असणारा धगधगता अंगारा आमच्या ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये आणि त्या ज्वाळाप्रमाणे भडभड करत होता. मनात विचार आला की ह्या देवानं माझा अपमान केलाय आणि ह्या महादेवाला अद्दल घडविल्याशिवाय मी राहणार नाही. मनामध्ये संकल्पना केली. उठला ब्रह्मदेव आणि आमच्या विष्णू परमात्माच्या राजधानीमध्ये गेला. साष्टांग नमस्कार केला.
साष्टांग नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर विष्णू परमात्मा सांगतो, या ब्रह्मया या बसा. कोणीकडून आगमन केलं, काय प्रयोजन? आणि एक लक्षात ठेवा, जे लोक स्वार्थ साधण्यासाठी येतात ते पहिल्यांदा हसतात बरं का जास्त. एखाद्याकडून जर पैसे पाहिजे असले तर तो वेगळी ऍक्टिंग करतो. त्यावेळेला येणं, हसणं, हातवारे करणं, चेहरा हलवणं, मुंडके हलवणं, मान खाली झुकवणं. आणि तद्वत त्या न्यायानं आमच्या ब्रह्मदेवानं सांगितलं, काय नाही महाराज, उगाच आलो मी, उगाच सहज भेटीला आलो, काही असं मनामध्ये नाही हुआ, उगा आलो. आमच्या ब्रह्मदेव विष्णू परमात्माने सांगितलं, ब्रह्मया, कारणाशिवाय कार्य घडत नाही, कारणाशिवाय कार्य घडत नाही. आणि कोणतं ना कोणतं तरी प्रयोजन असलं पाहिजे. काय काम काढलंय? एखादा माणूस जर प्रतिष्ठित असला आणि तो जर आपल्या घरी अचानक आला, सहजासहज येत असतो का? नाही. विचारलं काय कारण आहे, त्याने सांगितलं, देवा एक विनंती तुम्हाला. विनंती? काय बोलताय ब्रह्मदेवा? माझ्याकडे काय विनंती? याने सांगितलं, उगा थोडीशी काय आपलं. अशी कोणती थोडीशी काय? मग सांगितलं, श्रीहरी, माझ्या मनामध्ये असणारा एक बेत आहे. कोणता बेत आहे? आपल्या दोघाला मिळून त्या शंकराला अद्दल घडवायची, त्या शंकराला अद्दल घडवायची, सूड उगवायचा आहे त्याच्यावर. त्याने माझं मुंडकं छाटलं, माझा ब्रह्मांडामध्ये अपमान केलाय आणि मी त्याला सोडणार नाही. आणि मग त्यावेळेला आमचे श्रीहरी स्मित हास्य केलं, सांगितलं, काय ब्रह्मदेवा तुम्ही बोलताय? तुम्ही आणि शंकरासोबत सूड घेणार, शंकराचा बदला घेणार. त्यावेळेस सांगितलं, का खोटं वाटतंय? नाही. सांगितलं, खोटं वाटायला आम्हाला काय करायचं त्याच्यावर, पण जे काही तुम्ही सूड घेण्याचा प्रयत्न करताय त्या अंगावर विष ओतून घेता येईल ना, ठेवा. त्याने सांगितलं, ते काही हो बाकीचं, पण मी त्याला अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही. मग विष्णू परमात्माने सांगितलं, अद्दल घडवणार, पण मार्ग कोणता अवलंबणार? तुम्ही कोणत्या मार्गाने कार्य करणार? त्यावेळेस भगवान ब्रह्मयानं सांगितलं आमच्या श्रीहरीला की असं करायचं की त्याला असणाऱ्या मायेमध्ये अडकून टाकायचं. मायेमध्ये अडकून टाकायचं म्हणजे जसं आपण दोघांनी लग्न केलंय तसं त्यालाही लग्नाच्या बेडीमध्ये अडकून टाकू. त्यावेळेस माझ्या विष्णू परमात्माने सांगितलं, काय बोलताय ब्रह्मया तुम्ही? अरे एखाद्या वस्त्रामध्ये अग्नीला बांधावं, कपड्याच्या रुमालामध्ये, आणि एखादा अग्नीचा अंगारा बांधावा. असा तुम्ही प्रयत्न करायला, जो मायेच्याही पलीकडे आहे, जी माया ज्याच्या अधीन आहे, असं असणारं परब्रह्म तत्व आणि त्याला असणारा पाश टाकायला चालला तुम्ही. त्याने सांगितलं, बाकीचं काही हो, तुम्ही मला सहाय्य करा आणि चला लवकर आटपा. ठीक आहे म्हणले, बा आम्हाला काय करायचं, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही साक्षी होऊन राहू तुमच्यासोबत. दोघंही जण निघाले, भगवान शिवाच्या राजधानीमध्ये आले, अर्थात कैलासावर. आणि कैलासावर आल्याच्या नंतर तिथं नामस्मरण करायला सुरुवात केली. ज्ञानोबा ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा
तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम सांगितलं नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय आणि मग त्या ठिकाणी विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव गेले आणि हात जोडले आमच्या ब्रह्मयान आणि विष्णू परमात्मानी समाधीस्थ असणाऱ्या भगवान शिवासमोर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ज्या वेळेला मनामधून हाक मारला त्यावेळेला भगवान शिव जागा होतो. तुम्ही इकडे कितीही आरडले तर त्याला हाक पोहोचत नाही, तर तळमळीतून आणि मनातून हाक मारावी लागते. जसं माझ्या प्रल्हादाने हाक मारली आणि नरसिंह जवळ आला, हनुमंतानं हाक मारली आणि माझा प्रभुराम पळत धावत आला. तसं माझा शिव असणारा तुम्ही तळमळीतून आणि मनातून भक्तीनं श्रद्धेनं हाक मारली की लवकर जवळ येतो. आसे शोध भाव आसे शोध भाव
शुद्ध भाव ज्याचा आसे शुद्ध भाव ज्याचा देवा देवा आसे शुद्ध भाव ज्याचा आसे शुद्ध भाव ज्याचा आसे शुद्ध भाव ज्याचा देवांकित तयाचा ज्यांचा शुद्ध भाव असतो भगवान शिवाला तिथपर्यंत धावत यावं लागतं. अर्थात नामस्मरण केलं, शंकराने डोळे उघडले, सांगितलं या श्रीहरी असं नसतं बा, बसा विराजमान व्हा. आणि मग त्याच वेळेला ब्रह्मदेवाकडे पाहिलं शंकराने, ब्रह्मदेवानं मान खाली घातली, सांगितलं या ब्रह्म या, बसा बसा बाजूला बसा. हो महाराज हो हो आलोच आलोच. आणि मग ब्रह्मदेव असणारा बाजूला बसला. शिवाने सांगितलं काय प्रयोजन काय नियोजन, कोणीकडून आगमन झालं. योगक्षेमं वहाम्यहम. त्यावेळेस श्रीहरीला विचारलं बोला विष्णू परमात्मा कुठून आले, काय प्रयोजन. यांनी सांगितलं प्रभू निष्प्रह भावनेनं आणि आम्ही तुमच्याकडे आलो, मी आलो. कोणती इच्छा आकांक्षा वासना माझ्या जवळ नाही, तर शुद्ध असणारं दर्शन तुमचं घ्यावं. मग ब्रह्मयाचं काही ना काहीतरी काम असेल. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं महाराज आमचं काय काम असणार आहे तुमच्याकडे, एवढं विशेष काही नाहीये. त्यावेळेस सांगितलं नाही ब्रह्मया, कारणाशिवाय कार्य होत नाही, म्हणून काही ना काहीतरी स्पंदन तुमच्या अंतःकरण प्रवृत्तीमध्ये असायला पाहिजे. होत सांगितलं महाराज हो थोडस एक काम आहे थोडस. आणि मग बोला. याने सांगितलं प्रभू पहिल्यांदा तुम्ही वचन द्या आम्हाला की आमचं तुम्ही कार्य सिद्ध कराल. त्यावेळेस शंकरानं सांगितलं असं कोणतं मोठं कार्य आहे की पहिल्यांदा तुम्ही मला वचन मागायले. याने सांगितलं काय नाही बाबा फक्त थोडस काम आहे पण तुम्ही वचन द्या. याने सांगितलं तसं नाही, तुम्ही पहिल्यांदा तुमचे शब्द सांगा, प्रश्न सांगा काय तो. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं महादेवा आणि एक आमचं असं काही विनंती तुम्हाला दोघांची, ब्रह्मदेवा माझी आणि विष्णू परमात्माची, की तुम्ही आमच्या दोघांसारखं आम्ही जसं विवाहबद्ध झालो तसं तुम्ही सुद्धा विवाहबद्ध व्हावं एवढीच अपेक्षा आहे. तुमच्या लीला अगम्य तुची करता करविता देवा अवघी तुझी सत्ता. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रधोर तुझ्या हाती. जैसे नाच विशी देवा तैसे नाचू सदाशिवा. सांगितलं की तू सगळं कार्य करणाराही तू आहेस, न करणाराही तू आहेस. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमाची शक्ती असणारा तू परब्रह्ममूर्ती आहेस. केलं तरी तुला पुण्य नाही, केलं तरी तुला पाप नाही. ज्ञानाग्नीने आम्ही जळलेलो स्थूळ, काय करी काळ अग्निरूपी. पाप पुण्य तेथे नशिवे विकल्प, अवघाची संकल्प ब्रह्म म्हणून. पापही शिवत नाही, पुण्यही शिवत नाही. आणि असं असणारा परब्रह्ममूर्ती तुम्ही आहात आणि तुम्ही सगळं काही करू शकता. त्याने सांगितलं पण नाही करणार. त्याने सांगितलं देवा आमची विनंती हो तुम्हाला की जसे तुम्ही आम्ही दोघं जण जोडी जोडीनं बसतो तसं तुम्ही आमच्या लाईन मध्ये जोडीनं बसावं, हीच अपेक्षा, बाकी काय. त्याने सांगितलं पण ते अशक्य आहे. याने सांगितलं तुम्हाला शक्य करून दाखवावं लागेल. आम्ही तुम्हाला शरण आहोत. आणि भगवान शिव असा आहे की शरण आले त्याचे
राहू नेदी दोष पातकाचे लेशांगिकारी देव शरणागतारी देव देव शरणागतारी देव शरणागतारी देव शरणागतारी देव शरणागतारी देव शरणागतारी देव शरणागतारी देव सांगितलं की पाप पुण्य न विचारी शरण आलेला तारतो देवा तार आम्हाला आमचं ऐक आणि आम्हाला जे पाहिजे ते द्या. त्यावेळेस सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, देईल मी तुम्हाला. पण याने सांगितलं देवा देईल म्हणतात पुन्हा पण काय दे. विष्णू परमात्मा म्हणले ब्रह्मया ऐक पहिले, थांब ऐक ना तू. काय पुढच्या माणसाचं पूर्ण वाक्य ऐकावं माणसानं, मध्येच वात्रटपणा करू नये. त्याला पडत मूर्ख म्हणतात आमच्या रामदास स्वामीच्या भाषेमध्ये. जो आपण बोलत असताना मध्येच बोलतो का त्याला रामदास स्वामींनी उत्तम लक्षण, मध्यम लक्षण, पडत मूर्ख आणि मूर्ख लक्षण सांगितले समाजमधून. सांगितलं शांत राय काय म्हणते बघ. त्यावेळेस भगवान शिवानं सांगितलंय बघा, मी तुमच्या म्हणण्यानुसार मी विवाह करतो ठीक आहे, काही हरकत नाही, पण मला मुलगी कोण देणार. मी ब्रह्मचारी, युगानुयुग तपश्चर्येमध्ये विजनवासामध्ये राहणारा, आणि माझं वैभव म्हणजे भस्म रुद्राक्ष दोनच. वैभव काय? भस्म, गळ्यातला रुद्राक्ष, दोनच असणारे अमूल्य ठेवा, जे ब्रह्मांडात कुठेच नाही तेवढं अमूल्य. कोणतीच वस्तू अमूल्य नाही एवढी. आणि ह्याच दोन माझ्या संपदा. आणि माझ्यासारख्याला भिक्षा मागणारा मी, माझ्यासारख्याला कोण देणार आहे मुलगी. ब्रह्मदेवाने सांगितलं ते आम्ही बाकीचं नियोजन करू. कशी पळून आणायची, का मध्ये कोणता एखादा वकील लावायचा, ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही काय कलियुग समजलं काय? कलियुगामध्ये देणार नाही म्हणते डायरेक्ट, पण आम्ही करू ते काम. मुलीचा आणि ठेपा ठेवू, तयारी करू त्याची सुद्धा आम्ही. त्यांनी सांगितलं मग ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, पण पुढे यांनी सांगितलं पुन्हा अजून पण काय. याने सांगितलं की माझी आट अशी राहील. पहिली गोष्ट, मी ज्या वेळेला योगी बनेल, मी ज्या वेळेला योगी बनेल त्यावेळेस माझ्या पत्नीनं योगिनी बनून राहावं. लक्षात ठेवा, एक आठ शंकराची. मी ज्यावेळेस योगी बनेल त्यावेळेस माझ्या पत्नीनं योगिनी बनावं. मी ज्यावेळेस भोगी बनेल त्यावेळेस माझ्या पत्नीनं मोहिनी बनावं. मोहिनी म्हणजे सौंदर्यानं नटावं.
सौंदर्य कशासाठी प्राप्त केलं जातं? पुन्हा पुन्हा कशामुळे नटलं जातं? स्त्रीनं केव्हा नटावं? कोणासाठी सौंदर्य स्त्रीचं? आपल्या पतीसाठी. आणि मग पती असणारा दुकानावर राहतो आणि ह्या रस्त्यानं फिरतात मेकअप करून. हे कोणासाठी? हार हार महादेव हार हार. महादेव. क्षमा करा जर तुम्हाला वाईट वाटत असेल या गोष्टीचं. मला परखड बोला वाटतंय, तरी पण जे स्त्रीचं सौंदर्य आहे पतीला अर्पित असतंय, ध्यानात ठेवा. पतीला समर्पित असतं, कारण का आई बापानं दानच दिलेलं असतं. पूर्ण शरीरच पतीला. कन्यादानम महम करिषे. दान देऊन टाकली. मग ती कोणाच झाली? कुंकू कोणाचं? तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणाचं? सर्व शरीर पतीचं. आणि पतीला समर्पित तर आमचा पूर्ण पिंड शरीर आहे, तर मग पतीला जेवढं आवडतं तेवढंच करावं. ते पतिव्रताचा धर्म. पतीच्या विरुद्ध श्रंगार करू नये म्हणून धर्मशास्त्र सांगतो. आणि अशा पद्धतीनं मी जर योगी असेल तर तिनं योगिनी म्हणून राहावं. मी भोगी असेल त्या दिवशी तिनं मोहिनी म्हणून राहावं. आणि माझ्या आज्ञेच्या पलीकडे तिनं जाऊ नये किंवा माझी आज्ञा मोडू नये. आणि जर तिनं माझी आज्ञा मोडली तर मी तिचा कायमचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे म्हणजे प्रभू, काय हरकत नाही. सगळ्या अटी मान्य आहेत तुमच्या. कसा का होईना पण गुंतवायचं होतं. सगळ्या मान्य आहेत म्हणले ते. तिन्ही अटी मान्य आहेत. मग ठीक आहे म्हणले, मग मी तयारी करा माझी लग्नाची. मी तयार आहे लग्नाला. विष्णू परमात्मा ब्रह्मदेवानं दर्शन घेतलं. आपापल्या ठिकाणी निघून आले. काही काळ निघून गेला. परत एकदा स्पंदन झालं. आठवण झाली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव उठला आणि आपल्या आपला मानसपुत्र असणारा जो दक्ष राजा आहे त्या दक्ष राजाच्या घरी गेले. आणि दक्ष राजाच्या घरी जाऊन आगमन झाल्याबरोबर दक्ष राजाने त्यांचं उत्थापन आदी सत्कारोत्कर्म केलं. जसं एखादा पाहुणा जर आपल्या घरी नवरीला मुलीला पाहायला आला तर आपलं घरबार कुठं उभं राहतं? दारामध्ये हात जोडून, या महाराज या. येणाऱ्या पाहुण्यांचा आदर करण्याकरता. आणि मग त्यावेळेला ब्रह्मदेवानं आणि विष्णू परमात्मानं मिळून दक्ष प्रजापतीचं घर गाठलं. अर्थात नगरीमध्ये गेले. उच्चासन दिलं दोघांनाही. दोघांच्या पायाची पूजा केली आमच्या दक्ष प्रजापतीनं. आणि सांगितलं कुठे कोणीकडून आगमन झालं, काय प्रयोजन, कोणती इच्छा आहे? वांछितम फलम वापनोती. वांछित फलम वापनोती. तुमची जी काही इच्छा असेल त्याचं फळ मिळेल. त्यावेळेस आमच्या दक्ष प्रजापतीला ब्रह्मदेवानं सांगितलं, हे दक्ष राजा, एक सुंदर रूपवान गुणवान असणारी मुलगी जन्माला आण. मुलगी निर्माण कर. यांनी सांगितलं, हे ब्रह्मदेवा कशासाठी, काय कारण म्हणून? त्यावेळेला आमच्या दक्ष प्रजापतीला 24 मुली झालेल्या होत्या. 24 मुली. आणि सगळ्या मिळून आमच्या दक्ष प्रजापतीला 60 मुली. किती? 60 मुली. 60. आम्हाला 2-3 झाले तेव्हा कंटाळा येतो. किंवा अभ्रावशन करतात महाराज, गर्भपात करतात, भ्रूण हत्या करतात. आणि त्याच स्त्रिया ज्या भ्रूण हत्या करतात त्याच स्त्रिया पुढील जन्मामध्ये वांज म्हणून जन्माला येतात. गर्भच टिकत नाही, राहतच नाही. आणि त्या जन्मभर वांजच राहणार आहे, ध्यानात ठेवा. आणि इकडं दक्ष प्रजापतीला 24 कन्या झालेल्या होत्या. आणि 24 कन्या झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने विष्णू परमात्माने सांगितलं की तू पुत्र कन्या प्राप्ती कर. अनुक्रमे धर्मशास्त्राचा नियम आहे महाराज की 7, 9, 11, 13, 15 ज्या रात्री असतात त्या जर त्या ठिकाणी प्रणय किंवा संगमन झालं, पती पत्नीचं प्रणय झाला, विषमांकी संख्या ज्या ठिकाणी असते दिवसाची त्यावेळेला कन्यारत्न होतं. आणि समांकी जे काही असतात 2, 4, 8, 10, 12, 14, 16 पुत्रप्राप्ती होते. आणि मग अशा पद्धतीनं आमच्या दक्ष राजानं ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, कन्या निर्माण करू. आणि मग त्या ठिकाणी वचन दिलं. दोघंही तिथून निघून गेले. अनुक्रमे आमच्या दक्ष राजानं
मनामध्ये विचार केला की आता हे कन्यारत्न कसं प्राप्त करावं, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा शंकराची बनणारी पत्नी पाहिजे. कशी बी पाहिजे का? नाही, गुणवान पाहिजे, विद्वान पाहिजे, रूपवान पाहिजे. आणि मग मनामध्ये विचार केला की शक्तीची आराधना करावी लागेल आपल्याला. म्हणून आमच्या दक्ष प्रजापतीनं एक चिखलाची मूर्ती बनवली. चिखलाची देवी बनवली. देवी जी आम्ही नवरात्रीमध्ये बनवतो किंवा मांडतो त्या पद्धतीमध्ये अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा त्या दिवशी असणार आणि चिखलाची मूर्ती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची का? नाही, तर चिखलाची मूर्तीला प्राधान्य महाराज, चिखलाच्या मूर्तीला. आणि मग ती मूर्ती असणारी निर्माण केली आणि मांडून तिचा असणारं प्राणप्रतिष्ठा करून घेतली. आणि प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर त्या मूर्तीची असणारी आराधना चालू केली. श्रीसुक्ताचं असणार आवर्तन टाकलं. श्रीसुक्ताचं आवर्तन टाकलं. कनक स्तोत्र घेतलं. देवी स्तोत्र घेतलं. चंडी कवच घेतलं. रात्री किलक घेतलं. रात्री आणि किलक वेगवेगळे सूक्त आहेत. कुंजिका स्तोत्र घेतलं आणि वगैरे वगैरे असणारे स्तोत्र घेऊन माझा दक्ष प्रजापती त्या ठिकाणी आराधनारूपी साधना करत होता. दुर्गे तुम्हारी जय हो, अम्बे तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अम्बे तुम्हारी जय हो. नवरोपधारती मां